देखीला पाहतोय देश महाराष्ट्र आणि बातमी आहे ती ठाकरे बंधूंच्या संदर्भातली। महाराष्ट्राच्या बाहेर येऊन दाखवा, पटक पटक के मारेंगे असं म्हणत भाजप खासदार निशिकांत दुबेंनी ठाकरे बंधूंना थेट आव्हान दिलंय। हिम्मत असेल तर उर्दू भाषिकांना मारून दाखवा असं चॅलेंजही निशिकांत दुबे यांनी दिलंय। पाहूयात। मराठी न बोलणाऱ्या भाईंदरच्या व्यापाराला मारहाण झाल्याच्या मुद्द्यावरून उत्तर भारतीय नेत्यांच्या निशाण्यावर राज आणि उद्धव ठाकरे आले। महाराष्ट्राबाहेर या, पटक पटक की मारेंगे असं थेट आव्हानच निशिकांत दुबेंनी दोन्ही ठाकरे बंधूंना दिलं। यदि उनमें हिम्मत है, जो मैंने आपको कहा है, यदि उनमें हिम्मत है तो बगल में जो है माहिम इलाके में चले जाएं और माहिम की दरगाह के सामने जो है किसी हिंदी भाषी और उर्दू भाषी को पीट कर दिखा दें, तो मैं मानूंगा कि वो सचमुच जो है बाला साहब ठाकरे जी के जो है वारिस हैं और बाला साहब ठाकरे जी के सिद्धांतों पर चल रहे हैं। उद्योग धंद्यांवरून सुद्धा निशिकांत दुबेंनी ठाकरेंना डिवचलंय। आप जो इस तरह की घटिया हरकत कर रहे हो, और मैंने हमेशा कहा है कि जब अपने घर में हो, महाराष्ट्र में हो, यदि बहुत बड़े बॉस हो तो चलो बिहार, चलो उत्तर प्रदेश, चलो तमिलनाडु, तुमको पटक पटक के मारेंगे। त्यांच्या बुडाला आग लागणं स्वाभाविक आहे, कारण भाजपचं राजकारणच तोडाफोडा आणि राज्य करा असं आहे। लोकांच्या घरांच्या होळ्या पेटवायच्या आणि त्याच्यावरती आपल्या राजकारणाच्या पोळ्या भाजायचा हाच भाजपचा धंदा हा आता संपलेला आहे। त्याच्यामुळे त्यांच्या बुडाला आग लागणं हे मी समजू शकतो। आम्ही एकत्र आल्यामुळे मी पहिलंच म्हटलं की यांच्या बुडाला आग लागलेली आहे, त्याच्यामुळे ती बुडाची आग दाखवता पण येत नाही आणि सगळ्यांसमोर शमवता पण येत नाही। देखिए क्या है कि आप क्या कर रहे हो कि मराठी बोलना होगा। आप किसकी रोटी खा रहे हो? वहाँ टाटा है, बिरला है, रिलायंस है, कोई महाराष्ट्र में यूनिट नहीं है। सब टैक्स पेयर जो है, टाटा यदि बिहार झारखंड नहीं होता, उस वक्त बिहार नहीं होता, टाटा ने तो पहली फैक्ट्री वहीं बनाई। हमारे पैसे पर पल रहे हो तुम, कौन सा टैक्स देते हो, कौन सी इंडस्ट्री है तुम्हारे पास? माइंस हमारे पास है, झारखंड के पास है, छत्तीसगढ़ के पास है, मध्य प्रदेश के पास है, उड़ीसा के पास है। आपके पास कौन सी माइंस है? दुबेंनी दोन्ही ठाकरे बंधूंना कोण कुत्रा कोण वाघ हे स्वतःच ठरवा असं आव्हान सुद्धा दिलंय। हिंदी भाषिकांना मुंबईत मारणाऱ्यांनो, जर हिम्मत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारून दाखवा। आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो, कोण कुत्रा आणि कोण वाघ तेही स्वतःच ठरवा। ज्या पद्धतीने केडियासारखा किडा बाहेर आला, तेव्हाच मी सांगितलं होतं की अनेक किडे आता बाहेर येतील। अरे कुत्र्या, झारखंड मध्ये बसून नको बोलू रे, तुझ्यात हिम्मत आहे तर ये इकडे। हे दोन चार जी विकृत पिसाळलेली, आपण त्यांना कुत्रीच म्हणू, पिसाळलेली कुत्री, ही का मराठीवर तुम्ही धावून येताय? आणि मराठी शिकणं आम्हाला जमणार नाही असं जेव्हा उद्धट उर्मट बोललं जातं तेव्हा हे प्रकार घडतात। निशिकांत दुबेंनी राज आणि उद्धव ठाकरेंची तुलना दाऊदची केली आहे। दुबेंनी म्हटलंय, मुंबईमध्ये शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि मनसेचे राज ठाकरे तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्यात आणि काश्मीरमधून काश्मीरी हिंदूंना हाकलून लावणारा सलाउद्दीन मौलाना मसूद अझर किंवा मुंबईतील हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या दाऊद इब्राहिम मध्ये काय फरक आहे? एकानं हिंदू असल्यामुळे अत्याचार केले तर दुसरा हिंदीमुळे अत्याचार करतोय, अशी जहरी टीका भाजप खासदार निशिकांत दुबेंनी केली आहे। मला तर या सगळ्या गोष्टीचा उद्विग्नता येते। पहलगाम मध्ये त्या लोकांनी धर्म विचारून हिंदूंना गोळ्या मारल्या, पहलगाम मध्ये हिंदू धर्म विचारून गोळ्या मारल्या, आणि इथे ही सगळी मंडळी निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपतायत। मला असं वाटतं हेच महाराष्ट्राचे आणि मराठीचे मारेकरी आहेत, जे मराठी माणसाची, जो मराठी माणूस न्याय हक्कासाठी आपल्या घरामध्ये आंदोलन करतो किंवा आंदोलन करण्याची ज्याच्यावरती हे वेळ आणतायत, आणि त्यांची तुलना जे कोणी भाजपवाले पहलगाम मधल्या अतिरेक्यांशी करतायत, हे म्हणजे मराठी माणसाचे आणि मराठी भाषेचे मारेकरी आहेत। आणि या मारेकऱ्यांना मराठी माणसाने आता ओळखलं पाहिजे, हे मराठी भाषेचे मारेकरी आहेत। आणि मग जर का त्यांनी विषय काढलाच असेल तर पहलगामचे अतिरेकी भाजपामध्ये गेले का हे त्यांनी सांगावं, मिळत कसे नाहीत? वाटतं कुणी अशा प्रकारचं जाती जाती धर्मात तेढ निर्माण होणारी वक्तव्य करू नये, जेणेकरून कायदा सुव्यवस्थेला धोका पोहोचेल। याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचं काय स्टेटमेंट आहे? महाराष्ट्र काय त्यांच्या पैशावर जगतो? सगळ्यात जास्त रेव्हेन्यू कुठून राहतो तुम्ही माहिती घ्या। हे सगळं राजकारण आहे,
मुद्दामून बिहारचं इलेक्शन आहे, मुंबईत इलेक्शन आहे, कसंही करून अमराठी विरुद्ध मराठी वाद पेटवण्याचं कामाला सुरुवात झाली आहे. माझी फक्त प्रामाणिक विनंती असेल की आपण ह्या जाळ्यात अडकता कामा नाही. खरं तर दुबे कोण खासदार आहेत, त्यांनी दिल्लीत बसून बोलण्यापेक्षा त्यांनी मुंबईत यावं, आम्हाला वेळ द्यावी. म्हणजे त्यांना काय आहे, मराठी कशी बोलता येते आणि कशी माणूस मराठी बोलून घेतो हे त्यांनी पाहावं. आपटा आपटीची भाषा करत असणार, कारण आपट्याला त्या अंगात रग लागते. आणि जी महाराष्ट्राच्या लाल मातीमध्ये हे अशा वाचाळवीरांसाठी आहे. काय बांबू आहे, बांबू हातोडा या सगळ्या गोष्टी माझ्याकडे असतात. आणि मला वाटतं की जर वापर करायला लागला ना तर त्यांनी यावं. म्हणजे बरोबर मापातला आहे हा, जास्त लांब पण नाही आणि जवळ पण बरोबर फटका बसतो याचा. निशिकांत दुबेंना तुडवायचं का निशिकांत दुबेकडून तुडवून घ्यायचं हे भाजपच्या मराठी आमदार खासदारांनी ठरवावं. दुसरीकडे व्यापाऱ्याला मारहाणीचा हिंदुस्थानी भाऊनं सुद्धा निषेध करत एक व्हिडिओ शेअर केलाय. या मराठीच्या नावावर इथे आलेल्या हिंदुस्थान मधल्या लोकांना, आपल्या हिंदू लोकांना मारणं चुकीचं आहे साहेब. तुम्ही विचार करा साहेब, जर त्या लोकांनी तिथे आपल्या मराठी माणसाबरोबर असं केलं कि आप इधर आए हो तो आपको ये भाषा में बात ही करना पड़ेगा, तेव्हा काय करणार साहेब आपण? हिंदुत्वाला एकत्र आणा साहेब. हा व्हिडिओ हिंदुस्थानी भाऊनं मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना टॅग केलाय. अद्याप मनसेनं मात्र निशिकांत दुबे यांच्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. रदालीवरून ठाकरे आणि फडणवीस यांच्यामध्ये सध्या जुंपल्याचं पाहायला मिळतं. रदाली म्हणणं ही हिणकस आणि विकृत प्रवृत्ती असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधलाय. तर ठाकरेंचा मेळावा म्हणजे रुदाली होती असं वक्तव्य फडणवीसांनी केलं होतं. मला असं सांगण्यात आलं होतं की विजय मेळावा होणार आहे, पण त्या ठिकाणी रुदालीचं भाषण देखील झालं आणि मराठीबद्दल एक शब्द न बोलता आमचं सरकार गेलं, आमचं सरकार पडलं, आम्हाला सरकारमध्ये द्या, आम्हालाच निवडून द्या, हा मराठीचा विजय उत्सव नव्हता, ही रुदाली होती. त्या रुदालीचं दर्शन हे त्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. पण मी नेहमी सांगतोय, पब्लिक है सब जानती है. त्यामुळे मुंबईतला मराठी असो की अमराठी सगळेच आमच्या सोबत आहे. आम्ही मराठी आहोत, आम्हाला मराठी असण्याचा अभिमान आहे, मराठी भाषेचा अभिमान आहे. पण त्याच वेळी आम्ही हिंदू आहोत, आम्हाला हिंदुत्वाचा अभिमान आहे आणि आमचं हिंदुत्व हे सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे हिंदुत्व आहे. त्यांची मानसिकता समजू शकतो, कारण मूळ भाजप हा मेलेला आहे, त्याचाच खून या लोकांनी केलाय. आणि त्यांचं जे काय रुदाली चालू आहे, रुदाली हा सुद्धा हिंदी शब्द आहे. त्याच्यामुळे ते जे काय ऊर बडवायला त्यांनी बाहेरच्या पक्षातले, अगदी आमच्या पक्षातले सुद्धा ऊर बडवे घेतलेत, काँग्रेसचे ऊर बडवे घेतलेत, राष्ट्रवादीतले ऊर, सगळे देशभर इतर पक्षातले ऊर बडवे घेतलेत. कारण भाजपा मेलाय. मूळ जो भाजपा होता, ज्याची शिवसेनेबरोबर युती होती, तो भाजपा या लोकांनी मारून टाकला. आणि त्याचं दुःख व्यक्त करताना जे ऊर बडवतात, ते ऊर बडवायला सुद्धा त्यांची ओरिजिनल माणसं नाही आहेत. त्यांना ती माणसं सुद्धा इतर पक्षातून घ्यावं लागतात. त्याच्यामुळे फडणवीसांची प्रतिक्रिया मी समजू शकतो. पण मराठी माणसाच्या आनंद क्षणाला ज्यांना रुदाली वाटत असेल, हे अत्यंत विकृत आणि हिणकस वृत्तीची माणसं आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीबाबत कोणतंही वक्तव्य करू नका असे आदेश मनसे प्रमुख राज ठाकरेंनी सर्व पदाधिकाऱ्यांना दिले. युतीवर बोलण्याआधी मला विचारा अशा सूचना राज ठाकरे यांनी दिल्यात. त्यामुळे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युतीबाबत मनसैनिकांमध्ये सध्या संभ्रम पाहायला मिळतो. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या दोन वेगवेगळ्या आदेशानं ठाकरेंच्या युतीबद्दल तर्कवितर्क सुरू झाले. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीबद्दल बोलू नका असे आदेश राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिले. युतीबद्दल काहीही बोलण्यापूर्वी पदाधिकाऱ्यांनी माझी परवानगी घ्यावी असे आदेश राज ठाकरे यांनी दिले. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीबद्दल राज ठाकरेंची ही सावध भूमिका असल्याचं बोललं जात आहे. राज ठाकरेंच्या या आदेशाचे दोन वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांमुळे वेगळे अर्थ काढले जाऊ शकतात अशी शंका राज ठाकरे यांना असल्याची चर्चा आहे. मेळावा हा फक्त मराठीच्या मुद्द्यावर होता असाही एक अर्थ राज ठाकरेंच्या आदेशातून निघतोय. उद्धव ठाकरेंनी मात्र मराठीसाठी जे जे करायला लागेल ते करायला तयार असल्याचं म्हटलंय. शेवटी महाराष्ट्रामध्ये मराठी ही
राज्यभाषा आहेच, त्याच्यामुळे त्या भाषेसाठी जे जे करण्याची गरज लागेल महाराष्ट्रासाठी ते आम्ही करू. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनीही राज ठाकरेंच्या विरोधात न बोलण्याचे आदेश प्रवक्ते आणि नेत्यांना दिलेत. ठाकरेंच्या मेळाव्यानंतरही शिंदेंच्या शिवसेनेकडून फक्त उद्धव ठाकरेंवरच निशाणा साधत राज ठाकरेंची स्तुती केली गेली. एकाने मराठीबद्दल असलेली जी काही तळमळ बोलून दाखवली आणि दुसऱ्याने सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी असलेली मळमळ बोलून दाखवली. झेंडा नाही, अजेंडा नाही असं काही लोक म्हणत होते, पण एकाने मात्र एका वक्त्याने त्यातल्या ते पत्ते पाळलं, पण दुसऱ्याने स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा रंगशारदाच्या भाषणात निवडणुकीच्या भाषणाप्रमाणे बोलून दाखवला. त्यामुळे हा फरक आहे. राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीबद्दल अद्याप स्पष्टता नसल्यानं राज ठाकरेंना न दुखावण्याचं शिंदेंचं धोरण आहे. मनसे पदाधिकाऱ्याच्या मुलाने रस्त्यावर दारू पिऊन धिंगाणा घातलेला आहे. मनसे पदाधिकाऱ्याच्या मुलाने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजेश्री मोरेच्या गाडीला धडक दिली. त्यानंतर अर्धनग्न अवस्थेमध्ये राहिल शेख गाडी चालवत होता. राहिल जावेद शेखनं पोलिसांसमोरच राजेश्री मोरेला शिवीगाळ देखील केली, तसंच पोलिसांना सुद्धा दमदाटी केली. माझी गाडी ठोकलीस ना, असा उघडा तू कुठे चालला होतास? मनसे पदाधिकाऱ्याच्या मुलाने दारू पिऊन रस्त्यावर धिंगाणा घातला. मनसे पदाधिकारी जावेद शेख यांचा मुलगा राहिल हा मुंबईतल्या अंधेरीमध्ये अर्धनग्न अवस्थेमध्ये गाडी चालवत होता. जावेद शेख यांच्या मुलाने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजेश्री मोरेच्या गाडीला धडक दिली. या धडकेनंतर राजेश्री मोरेने राहिल शेखला जाब विचारायचा प्रयत्न केला, पण राहिल शेखनं पैसे देतो असं म्हणत राजेश्री मोरेवरच मुजोरी केली. माझी गाडी ठोकलीस ना, असा उघडा तू कुठे चालला होतास? हे मनसे तुम्ही, हे तू कुठला मनसेवाला आहे? कुठला आहे? शिवसेनावाला आहे? मनसे लोक, तुम्ही लोक मराठी शिकवता ना रे लोकांना? माझा बाप महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आहे. तुझा बाप महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे? कोण? मनसेवाले? अच्छा, आणि तू दारू पिऊन माझ्या गाडीवर चढणार, गाडी ठोकणार? पैसे घे. अच्छा, तू मला शिव्या देतोयस? तू दारू पिऊन गाडी का चालवतोय? दारू पिऊन गाडी का? अरे चल ठीक आहे, तू माझ्या गाडीला ठोकलास, पुढे तुझ्या गाडीच्या खाली येऊन गेला असता तर? राहिल शेख ड्रायव्हिंग सीटवर मद्यधुंद अवस्थेमध्ये होता. राहिल शेखला धड उभं सुद्धा राहता येत नव्हतं. अशा अवस्थेत त्यानं राजेश्री मोरेंना शिवीगाळ केली. कुठे जाऊ? उद्या ये. एक मिनिट. हा तेवढा कुठला माझ्या ओळखीचा? एक मिनिट, काम कर. येडा मला ठोकलंय, मला बोलतोय माझा बाप कोण आहे? राज ठाकरेच्या घरी जा आणि पैसे घे. माझा बाप आहे. मॅडम जा, ठाण्याला जा, जावेद शेख कोण आहे विचार, आणि तो माझा बाप आहे. ओके. जावेद शेखला तुमच्या बापाने सांगितलं का गाडी माझ्यावर गाडी चढवायला? चल पाठीमागं उभा राहा. ड्रायव्हिंग करतोस तू, गाडी ठोकली लोकांच्याकडे येऊन. अरे इसके 150 खालीमध्ये असेल कोण पण तू. हा वाद पाहून पोलीस सुद्धा इथे आले. पोलिसांसमोर देखील राहिल शेखनं अरेरावी करत शिवीगाळ केली. पोलिसांना सुद्धा राहिल शेखनं धमकी दिली. तू गाडी ठोकली लोकांच्याकडे येऊन. अरे इसके 150 खालीमध्ये असेल कोण पण तू. तिला पोलीस स्टेशनला जाय ना. अरे काय घेणार, बघून घे मला काय करतात. तुम्हाला शिव्या देतो. शिव्या दिले? मग काय करतोय? काय बोललो? काय बोललो? मला पोलीस स्टेशनमध्ये या माझं काय बघतात बघू. राहिल शेखचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनसेचे नेते अविनाश जाधवांनी मात्र अजाबात स्पष्टीकरण दिलं. राहिल शेखचे वडील मनसेचे पदाधिकारी आहेत, पण त्यांच्या मुलाचा आणि पक्षाचा काहीही संबंध नाही असं अविनाश जाधव म्हणाले.
कायद्यात ज्या काही गोष्टी असतील त्यात कायदेशीर त्याच्यावर कारवाई व्हावी, पोलिसांनी योग्य ती कारवाई त्याच्यावर करावी, ही आमची देखील मागणी आहे. सो या प्रकरणाची महाराष्ट्र नवनिर्माण सेना या प्रकरणाचं कुठल्याही प्रकारचं समर्थन करत नाही आणि जो मुलगा आहे राहील त्याचं देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. खरं सांगते, त्याने माझा पाठलाग केलेला आहे. त्याने माझ्या गाडीला वारंवार का मारलं, त्याच्यानंतर त्याचा जो माज होता की मी मनसेवाला आहे, मी मनसेवाला आहे, तुला माहिती आहे माझा बाप कोण आहे, तुला माहिती आहे का, तू ठाण्यामध्ये जा आणि माझ्या बापाचं नाव जावेद शेख आहे, तिकडे जाऊन विचार माझा बाप कोण आहे, तुझ्या गाडीचं किती नुकसान झालेलं आहे, जा राज ठाकरेंकडं आणि घे त्यांच्याकडून पैसे, त्यांना माझं नाव सांग. आणि तो मुलगा पूर्ण नागडा उघडा होता, त्याच्या अंगावर कपडे सुद्धा नव्हते, दारू पिलेला मुलगा होता तो आणि त्याचं नाव राहिल शेख होतं. संघाच्या मते सगळ्या भाषा या राष्ट्रभाषा आहेत. प्राथमिक शिक्षण मातृभाषेमध्येच व्हावं ही संघाची भूमिका आहे. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी हे वक्तव्य केलं आहे. संघ की मतलब बहुत पहले से ये भूमिका है कि भारत की सभी भाषा राष्ट्रीय भाषा है और अपने अपने जगहों पर लोग अपनी अपनी भाषा में और बातें करते हैं. प्राथमिक शिक्षा उसी में लेना चाहिए, ये आग्रह भी सबका लगा हुआ है. तो मुझे लगता है ये बात तो पहले से स्थापित है. फायर इंजिनचं काम करत असते RSS. भाषा हे फार महत्त्वाचा विषय असतो, फार हृदयाजवळचा विषय असतो. असं आहे की उदरातनं बाहेर पडलेला, आईच्या उदरातनं बाहेर पडलेलं मूल हे पहिल्यांदा काय बोलतो, पहिली मातृभाषाच बोलतो ना, आई. ठेस लागल्यावर माणूस काय काय बोलतो, पहिल्यांदा आईच बोलतो ना, आई. राऊतांचा फडणवीसांना ट्विट, टॅग करत सवाल. भाजपच्या त्रिभाषा सूत्रीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विरोध. मग फडणवीस मराठी माणसावर हिंदीची सक्ती का करत आहेत? प्रत्येक भाषा ही राष्ट्रभाषा असल्याचे संघाचं म्हणणं. मग महाराष्ट्रात भाषेवरून भांडणं का लावली जात आहेत? संजय राऊत, खासदार, शिवसेना, ठाकरे. छत्रपती संभाजीनगरच्या विट्स हॉटेलच्या मुद्द्यावरून विधान परिषदेमध्ये विरोधक आक्रमक झाले. कंपनी निकषामध्ये बसत नाही, मग टेंडर कसं भरलं? या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करणार का, असा सवाल अंबादास दानवेंनी केला. तर कुठे अनियमितता झाली का याची चौकशी करणार असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. म्हणणं असं आहे की ज्यावेळेस कलेक्टर या एजन्सीची मान्यता देतो, त्या एजन्सीचं 3 वर्षाचा ITR नाही सभापती महोदय, ती कंपनीच रजिस्टर नाही, त्याचं टेंडर तुम्ही कसे मंजूर करू शकता? माझा मुद्दा तो आहे. हॉटेल स्थापन झाली 30 वर्षापूर्वी, एकत्रित आले, थोडक्यात बोला, थोडक्यात एकत्रित आले, त्यांनी ती कंपनी स्थापन केली. ते झाल्यानंतर त्या भागधारकांना असं वाटलं की आम्हाला फसवलं गेलं, ते कोर्टात गेलं. कोर्टात सन्माननीय महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे की ही सगळी प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे, त्यामुळे नव्याने प्रक्रिया करण्यात येईल. मंत्र्यांनी देखील आपला खुलासा या ठिकाणी केलेला आहे. तुम्हाला मान्य असो की नसो त्यांचा खुलासा झालेला आहे. तथापि या ठिकाणी आपण काही मुद्दे मांडलेले आहेत आणि अशा प्रकरणामध्ये पारदर्शिता असली पाहिजे, म्हणून या संदर्भात अटी शर्ती किंवा इतर प्रक्रियेमध्ये कुठे अनियमितता झालेली आहे का याची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. आज महाराष्ट्र हादरवून सोडणाऱ्या 5 मोठ्या घटना घडलेल्या आहेत, त्या आपण पाहूया. पैसे दे अन्यथा पत्नीला घरी आणून सोड. सावकाराच्या धमकीनं व्यावसायिकानं जीवन संपवलं. बीडमध्ये सावकारी जाचाला कंटाळून कापड व्यावसायिकानं जीवन संपवले. वेळेवर पैसे देणं होत नसेल तर तुझी पत्नी माझ्या घरी आणून सोड असा तगादा सावकारांना लावला होता. राम फटाले यांनी 7 वर्षापूर्वी सावकाराकडून 2.5 लाख रुपये 10% व्याजाने घेतले होते. याची परतफेड 25,000 रुपये प्रति महिन्याप्रमाणे केली होती. मात्र पैसे देऊनही सावकाराचा जाच कमी होत नव्हता. या प्रकरणी सावकार डॉक्टर लक्ष्मण जाधव सह त्याच्या पत्नीवरही गुन्हा नोंद करण्यात आलाय. आईकडून 4.5 वर्षाच्या चिमुकल्याला चटके, भयावह प्रकार कॅमेऱ्यात कैद. ठाण्यात आईनंच आपल्या 4.5 वर्षाच्या चिमुकल्याला बेदम मारहाण केली. स्टीलच्या चिमट्यानं मारहाण करतानाचा व्हिडिओ चिमुकल्याच्या मोठ्या बहिणीनं आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. मुलीच्या आईला पोलिसांनी नोटीस देऊन घरी सोडले. तर 4.5 वर्षीय चिमुकलीला महिला आणि बालकल्याण समितीकडे पाठवले.
प्रियकराच्या मदतीनं पतीची हत्या, अनैतिक संबंधात अडथळा होत असल्यानं हत्या. नागपुरात दिशा रामटेके या 30 वर्षीय महिलेनं प्रियकराच्या मदतीनं पतीची हत्या केली. अनैतिक संबंधात अडचण ठरत पत्नीनं 38 वर्षीय चंद्रसेन रामटेकेंचा काटा काढलाय. प्रेमविवाह केल्याच्या रागातून खुनी हल्ला, सलूनमध्ये तरुणावर कोयत्याने वार. प्रेमविवाह केल्याच्या रागातून पुणे जिल्ह्यातल्या टाकळी हाजी गावात कोयत्यानं हल्ला करण्यात आलाय. गावातल्या एका सलूनमध्येच दत्तात्रय वाघ यांच्यावर वार करण्यात आले. हल्ला करून पळून जाणाऱ्या दोघांना स्थानिकांनी पकडलं तर एक आरोपी फरार झाला. पंढरपुरात एकाच कुटुंबातल्या 4घांनी